पूर्णच पडले. मग तिथं जायचं तर ते आवाज यायचा आम्हाला, कसला आवाज यायचा? धनाचा आवाज यायचा. म्हणजे धन गाडलेलं पूर्वीच्या लोकांनी. तर मग मी म्हणायची, का असा आवाज येतो? कुठं काढलं होतं धन? तर घरात, आमच्या मोठ्या घरात, म्हणजे काढलं म्हणजे कुठं? चुलीच्या तिथं कोपऱ्याला, चुलीच्या कोपऱ्यात, जमिनीत? हां जमिनीत. तर तिथं काढलं तर ते आवाज यायचा छुम छुम छुम. मग मला भीती वाटायची, असं नाही का, असं रात्रीचं एकदम. किती वाजता यायचा आवाज? रात्रीच्या 12 वाजता झोप. म्हणजे टायमिंग ठरलेला असायचा? हां 12 वाजता. रोज? मी येऊ का, मी येऊ का? तर ही म्हणायचं गप बस, काय बोलायचं नाही, आपण येऊ बिऊ नाही म्हणायचं. मग असं झालं. परत दुसऱ्या वर्षी अजून गेलो आम्ही. परत माझा दीर, माझ्या जावा, आम्ही सगळे गेलो. मग मोठा दीर काय म्हणला, बरं आता थांब रे शिवाजी, मी बोलतोच त्याला की आता ये म्हणून. तर ती त्यांचं नावाने मग मोठा दीर म्हणला, ये, तुला काय पाहिजे? तर मला 2 पायाचं पाहिजे आणि ती पण जेटा मुलगा पाहिजे. मग माझा नवरा म्हणला, नको भाऊ, ही काय तू बोलू नको असलं, आपल्याला नको ती धनबिन काय नको आपल्याला. मग असं करता 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 ती सरकत सरकत लांब आलंय आता आमच्या इथं. तर एक तर दीर येडा झाला माझा छोटा दीर. आता पूर्ण घर पडलंय तरी पण असाच झोपतो, त्याच्यात खातो, लाईट नाही, अंधारात झोपतो. त्यांचं लग्न वगैरे झालं? लग्न झालं, त्यांच्या 3 मुली झाल्या, त्यांची पत्नी पण वारली. आणि नंतर मी त्या मुलींना सांभाळून मोठं करून लग्न करून पण दिलं. ती दादा अजून आहे, तरी आमचं घर काय ते होईना. आणि ती देवरशीन म्हणती, तुला तिथं लई मोठा खर्च करावा लागेल तरच तू घर बांधू शकतो. खर्च म्हणजे काय काय करावं लागेल? देवाचं काय तुला करावं लागेल, तुमच्या नाथसाहेबांना विचारा आणि ती मोठा खर्च करून मग तुम्ही घर बांधा. अजून आम्ही काही घर बांधलेलं नाही. मग माझा नातू म्हणतो, आजी आपण बांधायचं, ती सगळं खर्च करू, ती धनबिन नको आपल्या, पण आपण ती घर बांधू म्हणून असं बोलतात. माझं दोन्ही नातू पण बोलतात. पण ते धन तुम्ही म्हणले जमिनीच्या आतमध्ये, मग ते पुढे पुढे कसं जाते? मग ती अमावस्या पौर्णिमेला सरकत जातं ना. पण तुम्हाला कसं दिसतं जमिनीच्या खाली? मी 2-3 जणांना विचारलं आणि मला आता देवी माझ्या दोन्ही अंगात येतात. तुळजापूरची पण येते आणि काळूबाई पण आहे माझ्या. आता मला पण आणली होती मी घालायला. आणि मग मला असं झोपल्यावर दिसतं ना ती, म्हणजे मला कुठं धन आहे, का आहे, कुठवर आले ती दिसतं मला, साक्षात मला दिसतं. आणि आता मी झोपल्यावर पण दिसतं आणि मी असं डोळे बंद केलं तरी मला आता पण दिसतं. मग ते दिसायला कसं काय माहिती का तुम्हाला? मटक्यात आहे आणि भरपूर त्याच्यात पूर्वीची चांदी, सोनं असं आहे त्याच्यामध्ये. तर ते असं दिसतंय मला आता साक्षात बघितलं. ते आहे बघा तिकडं माझ्या घरी. पुढे पुढे जातो म्हणजे कुठे जातो? पुढं म्हणलं तर लांब, आता दुसरीकडे चाललं, दुसऱ्याच्याकडे चाललं. आता तुम्हाला घ्यायचंच नाही तर मग कशाला ना, ती राहणार तिथं. म्हणून आम्ही नको म्हणलं, नाही जाऊ दे दुसऱ्याकडे, आता रस्त्याकडे पूर्ण जाईल, आता दुसऱ्याकडे जाईल ती. मग कुणाला भेटेल त्याच्या नशिबात ती घेणार. मग तुम्ही का घेत नाही? त्याच्या मागचं कारण काय? आम्हाला द्यायचं नाही ना, म्हणजे 2 पायाचं म्हणलं तर कशाला, माणूस कोण देईल का? अच्छा, म्हणजे ते जर धन घेतलं आपल्या घरातला माणूस जाईल म्हणून आम्हाला नको ना, ती धन नाही पाहिजे ना. आता माझा नातू बी जेट आहे, त्याला पण तिथं त्रास झाला. हा आलता माझा जेटा म्हणजे काय? जेटा म्हणजे मुलगा, मोठा मुलगा, म्हणजे हा पण मोठा आहे माझा भाचा. हा तेव्हा आला, ह्याला पण एकदा दडपलं तिथं आल्यावर, असं घाबरून गेला, एकदम लहान होता तेव्हा. मग ह्याला आम्ही उचलून बाहेर नेलं. मग त्याची आई आली ना, म्हणती नको वहिनी, मी तुमच्या घरी नाही येणार, माझ्या मुलाला असं होतं ना दडपतं, तर मी नाही येणार. तर तुम्ही जेव्हा खर्च करचाल त्या घराचा, काय देवाचा असेल तुमच्या, तर आम्ही तुमच्या घरी येऊ. आता तर आम्ही येणार नाही तुमच्या घरी, म्हणून माझ्या घरी तिथं कुणी येत नाही आता. असं त्या घरात घडलंय बघ.